नमस्कार, सुंदर भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेची पूर्ण करायच्या असतात, काही अटी ठळक शर्ती पूर्ण मुद्दे. करायच्या असतात, ते करणार आहात का? कारण कदाचित तुम्हाला त्या पदाची गरिमा राखायची नसेल, पण आम्हाला राखायची. ते पद महत्त्वाचं आहे. आदित्यजी, पण मुद्दा असं आहे की आता विधानसभा येणार आहे, मोदींना पण याच निमित्तानं जर मुंबईत यायचं असेल, आणा ना, प्रचारासाठी आणा, रोड शोसाठी आणा, प्रचारासाठी आणा. माझं मत एवढंच आहे की जे काम अजून तिथे व्हायला तयार नसेल, परवानग्या बाकी असतील, त्या कामाचं भूमिपूजन नक्की करणार तरी काय. आणि तसंच काम आपल्याला आठवत असेल, शिवस्मारकाचं जलपूजन केलेलं त्यावेळी, सगळ्या नद्यांमधून पाणी आणलेलं काय आणि काय काय केलेलं. पुढे काय झालं? मोदींना पण उद्घाटनाच्या निमित्तानं जर रणशिंग फुंकायचं असेल तर जे खोटं काम आहे ते लोकांना दिसेल. हिंदी में आपकी ये मुझसे अपील की है आपने कि जो आधे आधे काम है तुम्ही काय त्या संदर्भात पंतप्रधानांना काही पत्र किंवा BMC तर्फे आपल्या माध्यमातूनच आपण पोचू शकाल. माझा आवाज वर्णीकर तेवढे पोचू शकतात तिथपर्यंत. आपने पीएमओ से कहा है कि आधे अधूरे काम जो है उसका इनोवेशन ना करे, क्योंकि उसमें कई अनियमितता भी है और इससे पीएमओ का और प्रधानमंत्री का ही नाम खराब होता है. इसके पहले भी उदाहरण आपने दिए. बिल्कुल. पिछले साल 15 जनवरी को मैंने एक प्रेस कॉन्फ्रेंस ली थी और इसी प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से मैंने पीएमओ को अपील किया था, पीएम साहब को अपील किया था कि जो रास्तों के भूमि पूजन ये घटना बाह्य जो सरकार है वो करना चाहती है वो ना करे, क्योंकि जो भी उन्होंने कहा था, जो मिंदे जी ने कहा था, वो पूरा नहीं कर सकते. पिछले साल 6,000 करोड़ का टेंडर, इस साल 6,000 करोड़ का टेंडर, और सिर्फ 9% काम हुआ है पूरे पैकेज में. तो ये बदनामी किसकी हुई? प्रधानमंत्री महोदय की हुई. और वैसे ही अभी जो शायद परसों ये करने जा रहे हैं, मेट्रो 3 का उद्घाटन हो, अनावरण हो, या फिर जो आधा काम रह गया, अधूरा काम है, या फिर थाने बोरिवली का टनल का हो, या फिर गायमुख भाईंदर का हो, तीनों कामों में फाइनेंशियल इरेगुलरिटी है, परमिशंस पूरी नहीं हुई है, ना एनवायरमेंट क्लियरेंस है, ना फॉरेस्ट क्लियरेंस है, ना CRZ क्लियरेंस है. तो फिर भूमि पूजन किस बात की कर रहे हो? और आधे अधूरे काम करने की या उसके उद्घाटन करने की, अनावरण करने की आदत तो भाजपा को है, क्योंकि राम मंदिर हो, या फिर संसद भवन हो, या फिर हमारे यहाँ शिव स्मारक हो, या छत्रपति शिवाजी महाराज का पुतला हो, सारे जो काम थे अधूरे थे, लेकिन चुनाव के लिए उन्होंने उसका अनावरण किया था. और ऐसे ही प्रथा ना पड़े, इसलिए मैं पूछ रहा हूँ. मला वाटतं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण हे पदाच्या गरिमेचं आहे. तुमच्या वरळी विधानसभा संदर्भात गुणरत्न सदावर्ते वरळी विधानसभेतून उभे राहणार अशी बातमी मिळते. इच्छुक है थे. मी आधीच सांगितलं, ज्यांना ज्यांना उभं राहायचं त्यांना राहू दे. कर्नाटक के हेल्थ मिनिस्टर उन्होंने कहा है कि सावरकर रोमांस भी खाते थे और उसका खुलेआम प्रचार भी करते थे. तो लगातार कांग्रेस के नेताओं और मंत्रियों की तरफ से इस तरह के मुझे लगता है ये बातें अभी करने फिजूल की बातें हैं. सारे जो महापुरुष थे उन्होंने जो अपना काम किया है वो करके दिखाया है. अब वो हमारे और देख रहे होंगे ऊपर से कि हम क्या कर रहे हैं इस देश के लिए, हम कौन सी राह अपना रहे हैं. और मुझे लगता है कि भूतकाल में रहने से अच्छा है भविष्य को देखें और वर्तमान को देखें, वो कैसे हम ठीक कर सकते हैं उस पर बात किए तो अच्छा है. हात वरती करून काही कोणी ऐकणार नाही, तुम्हाला आवाज. 255 acres of salt pan land has been allotted by the Maharashtra government now for all those people who they say are ineligible for Dharavi redevelopment project. How do you see this specifically because of the concern for environment? On the Dharavi redevelopment project, there are much more troublesome facets to it, and I will be speaking on it very soon in a separate press conference on Dharavi itself. या संदर्भात प्रश्न होता की एकीकडं म्हणजे कारशेडसाठी जमीन जी आहे ती मी धारावीबद्दल अजून काही धक्कादायक गोष्टी आहेत जनतेसाठी, मुंबईची लूट जशी होते ते दाखवण्यासाठी, पण त्याच्यावर एक वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे. आज मी ही घेत आहे कारण आपल्याला ही जी RTI आलेली ती फार महत्त्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच माध्यमातून हे ॲडव्हान्स मोबिलायझेशन देतात. ॲडव्हान्स मोबिलायझेशनमधून काय पुढे ॲडव्हान्स होतं आणि काय मोबिलाइज होतं, कोणाचे इंटरेस्ट मोबिलाइज होतात, हे लोकांना कळणं गरजेचं आहे. आणि परत एकदा आपल्याच माध्यमातून मी पुन्हा एकदा प्रधानमंत्री कार्यालयाला हीच विनंती करेन की तुम्ही भूमिपूजनाला या, नक्की या, सगळं स्वागत करू आम्ही, पण येण्याच्या आधी ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करून या. कारण प्रधानमंत्री पदाची बदनामी ही आम्हाला तरी मान्य नाही, भाजपला मान्य असेल, आम्हाला मान्य नाही. अमित शहा देखील परवा येऊन गेले, त्यांनी सांगितलं की 2024 सरकार हे महायुतीचं असेल तर 2029 100% भाजपचं असेल. मला वाटतं मला माझ्या महाराष्ट्राबद्दल जास्ती प्रेम आहे. कोणाला सरकार बनवायचं आहे, कोणाला काय सत्ता गाजवायची आहे, कोणाला महाराष्ट्र लुटायचं आहे, सगळ्यांना माहिती आहे. मला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढायचं आहे. आणि हेच मी सांगतोय की हे जे 2-3 टेंडर्स आहेत एवढ्या घाईघाईत का देण्याची गरज आहे? कोणाला तुम्ही टेंडर देताय, कोणाला तुम्ही फेवर करताय?
आदित्य जी, ये जो प्रोजेक्ट है जिसमें आप कह रहे हैं कि एडमिनिस्ट्रेटिव लैप्सेस और इरेगुलरिटीज है, तो क्या ये सारी बातें, आप भी सरकार में रहे, सरकार में जो अधिकारी हैं वो किस प्रकार अप्रूवल दे रहे हैं या उनसे बात नहीं, मुझे लगता है दबाव है या कॉन्ट्रैक्टर से प्यार है कि पैसों से प्यार है, मुझे पता नहीं, लेकिन ये 2-4 जो बातें हैं, जैसे मैंने कहा थाने बोरीवली टनल में बैंक गारंटी जो आई है वो कोई यूरो एग्जिम बैंक से ही है, सेंट लूसिया में ये बैंक है। ये एमएमआरडी को पता है क्या? एमएमआरडी के जो अध्यक्ष हैं उनको पता है क्या? जो यूडी मिनिस्ट्री है, नगर विकास मिनिस्ट्री है, जो सीएम के पास है, उनको पता है क्या? क्योंकि हम तो इसके इन्वेस्टिगेशन करने वाले हैं।